हे देव ज्याचे श्री समजल्यावर हे देव आहेत ना, बघितलं समजल्यावर हे देव. हे देव ज्याचे श्री येथे जागृत रामदास विलसे, जो या जगा उद्धरी, जो या जगा उद्धरी, जो या जगा उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. या किल्ल्याचं पूर्वीचं नाव परळीगड. हा परळीगड समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचावर आहे. म्हणून या गडावर येण्यासाठी पूर्वीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या 900 पायऱ्या आहेत. अशा त्या परळी नावाचं गाव आहे, त्या गावाकडून इकडे त्या पायऱ्या येतात आणि परळी गावावरूनच त्याचं नाव पडलं परळीगड. हा परळीगड आदिलशहाच्या ताब्यात होता आणि शिवरायांनी हा गड 1673 साली जिंकून घेतला आदिलशहाकडून आणि स्वराज्यामध्ये सामील झाला. आणि ही आनंदाची बातमी सांगायला शिवाजी महाराज समर्थ राहत होते शिवदरगडीमध्ये. तिथं गेले आणि त्यांना ही विनंती केली की तुम्ही आता खूप थकलात, तुमचं वय झाले, तुम्ही आयुष्यभर रानात वनात जंगलात फिरलात, आता ह्या उतार वयात तुम्ही एखाद्या माझ्या किल्ल्यावर कायमस्वरूपी वास्तव्य करा. आता इतिहासामध्ये असा एकमेव प्रसंग आहे किंवा एकमेव घटना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सख्या मुलाला सुद्धा किल्ला दिलेला नाही. फक्त एकमेव उदाहरण आहे. समर्थ रामदास स्वामींना आपल्याकडूनच त्याने हा किल्ला राहायला दिला. नामता किल्ला आहे. किल्ल्यावर 600 शिबंदी होती, वस्ती होती, सैन्य होतं, सरदार होते. असा राजवाड्यासह किल्ला, संपूर्ण किल्ला शिवाजी महाराजांनी समर्थाला देऊन टाकला आणि शिवरायांच्या विनंतीला मान देऊन समर्थ या किल्ल्यावर 1676 साली राहिला. 1676ला. कारण का तर त्याच वेळी शिवरायांनी दख्खनची मोहीम आखली होती. 1673ला ती दख्खनच्या मोहिमेवर गेली आणि ती दख्खनची मोहीम 3 वर्ष चालली, 1676 पर्यंत चालली आणि मग समर्थ इथं राहायला आले. मग समर्थला राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या राजवाड्यातली स्वतःची खाजगी खोली त्यांना दिली राहण्यासाठी. त्याला शेजघर म्हणतात आणि हा जो वाडा आहे शिवरायांचा त्याला मठ म्हणतात. म्हणजे राजवाड्याचा मठ झाला समर्थ राहायला आल्यामुळे आणि समर्थ राहत होते म्हणून ते शेजघर झालं. तर ते शेजघर समर्थांना राहायला योग्य असं करून द्यावं असं पत्र शिवाजी महाराजांनी इथल्या किल्लेदारांना लिहिलंय. रामदास गोसावी किल्ल्यावरती राहायला येते आली, त्यास ती माझा वाडा मोकळा करून देणे, येतील तेव्हा येऊ देणे, जातील तेव्हा जाऊ देणे असं त्याला पत्र दिलंय. आणि त्या पत्रावरून इथला किल्लेदार जिजोजी काटकर त्यांनी तो वाडा व्यवस्थित बांधून डागडुजी करून समर्थांना राहायला दिला. आता समर्थांना विश्रांती घेण्यासाठी म्हणून शिवरायांनी एक पलंग दिलाय. तुम्ही ते पाहिलं का सगळं? तो पलंग शिसवी पलंग आहे, जड आहे पलंग. तो 6.5 फूट लांबीचा आहे, 4 फूट रुंदीचा आहे. म्हणजे तो शिसवी पलंग आहे, 4 फूट रुंदीचा, 6.5 फूट लांबीचा पलंग आहे. आणि त्याच्यावर एक तस्वीर आहे, फोटो आहे. तो समर्थांचा वास्तववादी फोटो आहे. समर्थ आपल्या यात्रेच्या काळामध्ये तंजावरला गेले. तंजावर शिवरायांच्या सावत्र भावाची राजधानी तंजावर, तिथे गेले होते. आणि तंजावरला व्यंकोजी राजे आहेत, तेच पण समर्थांचे शिष्यच होते. शिवरायांच्या इतकं त्यांच्यावर प्रेम होतं. मग तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून मला मूर्ती घडवून द्या. मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. दरबारामध्ये आर्णीकर नावाचा एक अंध कलाकार बसला होता. त्याला पूर्वी डोळे होते पण त्याचे नंतर डोळे गेले. तर तो त्याची मुलं मूर्ती करतील असं समर्थानं सांगितलं राजांनी. तर समर्थ म्हणले नाही, म्हणले तोच मूर्ती करणार. समर्थांनी त्याला बोलून घेतलं, बाबाने मूर्ती करणार का? तो मला हो मूर्ती करणार, तर मला डोळे नाहीत. समर्थांनी त्याच्या डोळ्यावर हात फिरवले, त्याला दिव्य दृष्टी आली आणि मग त्यांनी सांगितलं की आता ही मूर्ती मी करतो. परंतु या मूर्ती चिखलाच्या मातीच्या शाबूच्या नाहीत, या मूर्ती पंचधातूच्या आहेत. आणि त्यावेळी एवढं प्रगत ज्ञान नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, सगळं हाताने करावं लागायचं. आणि मग या मूर्ती करायला एक 3-4 वर्ष लागतील. समर्थांनी काय हरकत नाही, मूर्ती तयार झाल्या की सज्जनगडला घेऊन या. आणि समर्थ सज्जनगडला आले. सज्जनगडला आले. दरम्यान काय झालं, समर्थांनी ठरवलं की समाधी येईल. का ठरवलं तर समर्थ इकडे आल्यानंतर 1680ला 3 एप्रिलला
चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला शिवरायांनी रायगडावर घेऊन ठेवला. ही बातमी समर्थांना समजल्याबरोबर एवढा मोठा संत पण तो सुद्धा विचलित झाला आणि त्यांनी ठरवलं की शक्ती गेली, शक्ती म्हणजे शिवाजी महाराज. आता युक्तीचं काय काम आहे, आता आपण रामचरणी ठेवायचं आणि त्यांनी ठरवलं की समाधी घ्यायची. आणि समाधी घ्यायची केव्हा ठरवलं, माघ वद्य नवमी 1642. 76ला राहायला आले, 82ला समाधी घेतलेली. म्हणजे 6 वर्ष समर्थ या गडावर आपल्या शिष्यासह राहिलेले आहेत. आणि मग त्याप्रमाणे तो कलाकार मूर्ती घेऊन आला, माघ वद्य पंचमीला आला. म्हणजे समाधी घेण्यापूर्वी आधी 5 दिवस आला. म्हणून समर्थांनी त्या समाधी ठेवण्यासाठी ओटा बांधलाय. आता आहे बघा रामाचा ओटा म्हणून समर्थांनी मूळ ओटा समर्थांनी बांधलाय, वर का मार्बल बसवले, पण मूळ ओटा त्या मार्बल खाली आहे. त्या ओट्यावर मूर्ती ठेवून समर्थांनी 5 दिवस मनोभावे त्या मूर्तीची पूजा केली. आणि 5व्या दिवशी पलंगावरून उतरले खाली त्यांनी मांडी घातली आणि योग समाधी घेतली. योग समाधी घेतली. योग समाधी ही साधू संत घेऊ शकतात, सर्वसामान्य माणसाला शक्य नसतं. आणि योग पद्मासन घातलं, धारणा केली आणि योग समाधी घेतली. योग समाधी घेतल्यावर त्यांचे पंचप्राण मस्तकातून बाहेर पडले आणि ते रामाच्या मूर्तीमध्ये गेले. आता ही जी रामाची मूर्ती आहे त्या रामाच्या तर मूर्ती आहेतच, पण त्यांच्या हृदयामध्ये समर्थही आहेत. म्हणजे राम आणि समर्थ एकाच ठिकाणी आहेत. आत्तासुद्धा समर्थ त्या मूर्तीमध्ये आहेत, अशी आमची समर्थ संप्रदायाची भावना आहे, श्रद्धा आहे. आता मगाशी सांगण्यात आलं त्या जो फोटो आहे ते समर्थ तिथे गेले होते, त्यावेळेस तिथले चित्र कलाकार होते. पूर्वी काही हे नव्हतं, ऑडिओ शूटिंग किंवा फोटोची सोय नव्हती, हाताने चित्र काढायचे. तर एक समर्थ शिष्य होते आणि त्यांनी समर्थाला समोर पाहून ते चित्र काढलेले. ते समर्थाचे वास्तव चित्र. समर्थ कसे होते या चित्रात असे होते. त्यांचं नाव भीमस्वामी, ते पण त्यांच्यावरती भीमस्वामी त्यांनी चित्र काढले आणि ते चित्र प्रमाण मानतात. जसं आंधळे कलाकार होते गुलाबराव महाराज अमरावतीचे, ते आंधळे होते पण स्वतः ते ज्ञानेश्वरीची कन्या समजायची आणि त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरांचं चित्र काढलं ते वारकरी संप्रदायात प्रमाण मानतात. तसं हे चित्र आमच्या रामदास संप्रदायामध्ये प्रमाण मानतात. आता त्याच पलंगाच्या शेजारी एक लाकडाच्या 4 वस्तू आहेत बघा. पहिली वस्तू आहे ती पिळ्याची कुबडी आहे. समर्थ माहूरगडला गेले यात्रेच्या काळामध्ये. माहूरगडला दत्तात्रयाच्या आईची समाधी तांदळ आहे, आता त्याला रेणुका माता म्हणतात. आणि दत्तात्रय महाराज रोज कोल्हापूरला भिक्षा मागतात, तुळजापूरला भोजन घेतात. तुळजापूर कधी गेला दत्तात्रयांचा भोजनाचा ओटा पण असतो, तिथं असे षटकोनी आकाराची एक ओटा आहे, तिथं भोजन करतात आणि संध्याकाळी विश्रांतीला माहूरगडला आईजवळ जातात. अशी 3 शक्तिपीठ आहेत. वणी एक शक्तिपीठ आहे. अशी 3 शक्तिपीठ आहेत. त्यापैकी दत्तात्रय महाराज तिथं आले असताना समर्थ तिथे दर्शनाला गेले होते आणि दोघांची भेट झाली. त्यावेळेस दत्तात्रय महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना ती कुबडी दिली आणि चरणपादुका दिले. त्या चरणपादुका खाली समाधी मंदिरामध्ये आहेत बघा, पाठीमागच्या बाजूला ते मखर आहे, त्या मखरामध्ये अशा काळ्या रंगाच्या पादुका आहेत, त्या दत्तात्रयांच्या पादुका अशा केल्यात. नंतर दुसरी एक उभी अशी काठी आहे, बेताची काठी. ती काठी 5.5 फूट उंचीची आहे साधारण काठीची. तर त्या काठीपेक्षा समर्थ 6 इंच तरी उंच असावेत. म्हणजे त्या काठीवरून आपल्याला समर्थ 6.25 फूट उंची असावेत असं अंदाज त्या काठीवरून बांधता येतो. ती काठी समर्थ प्रवासामध्ये आपल्यावरून नेहमी जवळ बाळगायची. त्या काठी शेजारी आणखी एक कुबडी आहे, ती आज तर पोकळ आहे आणि त्याच्यामध्ये दुधारी शस्त्र आहे. दुधारी दोरीमध्ये धार असणार, ते आपल्याला भारत दिसत नाही, कोणत्या गुप्ती म्हणायचं. ते शिवाजी महाराजांनी 200 होऊन देऊन पोर्तुगीजाकडून ते शस्त्र विकत घेतले आणि आपल्या गुरुला अर्पण केले. ते सणावारला काढतात, दसऱ्याला वगैरे बाहेर काढतात ते. नंतर त्या शेजारी एक असं नागफणीच्या आकाराचा स्फोट आहे, इथं मच्छिंद्रगड आहे सांगली जिल्ह्यामध्ये. नवनाथापैकी मच्छिंद्रनाथांची तिथे समाधी आहे मच्छिंद्रगडावर. तिथं समर्थ गेले असताना मच्छिंद्रनाथांच्या तो छोटा भेट दिला आहे.
आता सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तिच्यात 2 हांडेच बघा. वरचा हांडा 15 किलोचा मोकळ्यावर काय आणि खालचा हांडा 18 किलोचा. समर्थांना दम्याचा विकार दम्याचा व्याधी होती. मग तिथं गडावर 5-6 तळे, पण त्याचं पाणी आमचं पाणी पावसाचं पाणी आणि ते पाणी दम्याच्या विकाराला बाधक आहे. म्हणून वैद्यांनी सांगितलं वाहतं पाणी. आता वाहतं पाणी म्हणजे खाली उरमुडीत प्रकल्प, उरमुडी नदी. त्यावेळी प्रकल्प नव्हता, वाहती नदी होती, स्फटिकासारखं शुद्ध पाणी होतं. आणि मग ते पाणी आणायचं. मग आता ही सेवा कोण करणार? तर समर्थांची मोठ्याची कल्याण स्वामी बलदंड होते, आपल्याला ठोक व्हायची असे बलदंड होते. त्यांनी ते हे आव्हान स्वीकारलं, आपल्या सेवा स्वीकारली. मग ते 2 हांडे घेऊन खाली जायचे, 900 पायऱ्या उतरून खाली जायचे. ते हांडे आतनं बाहेरनं स्वच्छ घासून पुसून धुवून घ्यायचे. 4 पदरी फडक्याने पाणी गाळून भरायचे, त्याची कावड करायची आणि अथक कुठेही न थांबता न थकता, कारण कावड मी बसताच येत नाही, सरळ इथं मठात यायचे खालून 900 पाय करून. अशी 1 नाही 2 नाही 10 वर्ष सेवा केलेली. आपल्या गुरुवर आपली किती निष्ठा असावी, किती भक्ती असावी, गुरु सेवा कशी करावी ते हांडे आपल्याला शिकवतात. नंतर इकडं ते रामाचा ओटा आहे, ते मी सांगितलं. प्रभू रामचंद्र तंजावरनं इथं आले, त्यांना त्यांची पूजा करण्याकरता त्यांना आसन म्हणून समर्थांचा ओटा बांधलेला आहे. नंतर आणखी एक महत्त्वाची तिथं वस्तू आहे बघा, त्याला वलकल म्हणतात. वलकल शब्द ऐकलं? रामायण वाचताना किंवा रामायणाच्या कथा वाचताना वलकल शब्द आला. प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना राजवस्त्र उतरली आणि वलकल परिधान केली आणि ते वनवासाला गेले. 14 वर्ष वनवास केला. ही तर इतिहास तुम्हाला माहीत आहे. लंकेवर विजय मिळवला. लंकेचं राज्य विभीषणाला देऊन टाकलं आणि प्रभू रामचंद्र अयोध्येला यायला निघाले. पुष्पक विमानात बसून ससैन्य ते अयोध्येला आले. अयोध्येला आल्यावर त्यांना राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ठरवलं की आपल्याला ह्या वानर सैन्याने एवढी मोठी मदत केली आणि लंकेवर आपण विजय मिळवू शकलो यांच्यामुळं, तर यांना काहीतरी मौल्यवान वस्तूचा भेट द्यायची. पण प्रत्येकाला मौल्यवान वस्तू होती. प्रत्येक वानर सैन्यात राहिला फक्त हनुमंत. मग हनुमंत हा दास्य वृत्ती हनुमंताजवळ आहे. हनुमंतासारखा दास नाही. मग तू काय मागणारच नाही ना, आणि दिलं तरी घेणार नाही. तू सीताबाईने हात लागला नाही, सगळं दिलं. मावतराला पण दिलंच पाहिजे. पण काय पाहिजे, तू विचार करा काय पाहिजे. जाऊन विचारलं मावतीला, तुला काय पाहिजे भेट? तो मला काय नको, माझ्या हृदयात तुम्ही आहात. मला तू याच्यापेक्षा मोठी भेट काय असणार आहे? तुम्हीच माझ्या हृदयात, मला काय नको आहे नाही म्हणजे. पण लौकिकदृष्ट्या काहीतरी माग, तुला काहीतरी द्यायचं आहे. फक्त मला ठीक आहे म्हणा. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाची वलकल परिधान केली होती, ती मला पाहिजे. मग प्रभू रामचंद्रांनी ठरवलं होतं अयोध्येचं राज्य माहीत देईल, पण मी वलकल देणार. कारण का या वलकलांनी माझं 14 वर्ष रक्षण केलं आहे. ती वलकल मी कोणा देणार नाही. मग आता प्रश्न काय पडला, आता द्यायची कशी? अरे 2 बारीक करून काय मागितलं तर नको ते मागितलं. काय मागितलं काय? तू माझी अर्धांगिनी आहे, अयोध्येची राणी आहे, तुझा शब्द पाळलाच पाहिजे. सांग. तू वलकल मागितली आणि असं आहे तू वलकल आणा, 2 भाग करा. 1 भाग त्यांना द्या, 1 भाग पुन्हा मागा. 2 भाग गेले, 1 भाग मावकऱ्याला दिला, 1 भाग रामराया. कालांतराने या कलियुगामध्ये रामदासांचा अवतार झाला. मारुती अवतार आहे. पर्यटन तीर्थक्षेत्र यात्रा करत असताना समर्थ हिमालयात गेले. केदारनाथ, बद्रीनाथ, केदारनाथांनी मारुती मंदिर स्थापन, मठ स्थापन केलं आणि घुमून आले. आणि तिथं ते 2 वर्ष होते तपश्चर्येला. आणि तिथली उघड कडक थंडी, या थंडीपासून रामरायाने सांगितलं मारुतीला, तो तुझा अवतार आहे, तो तुझा शिष्य आहे, तर त्याला जाऊन तू ते थंडीपासून रक्षण करा. मग मारुतीराय म्हणजे काय, मनोजवन मारून तुलले वाऱ्याच्या वेगानं तिथं आले. समर्थांपाशी उभा राहिले आणि सांगितलं बाळा थंडी वाजते का? ते म्हणजे नाही वाजत थंडी. अरे असं कसं नाही म्हणतो, रामरायाने मला पाठवले तू संरक्षण करा थंडीपासून. कशी कुठलं कशी आली
मारुतीराजांनी आपल्या अंगावरची वलकलं इतकी दिव्य वलकलं कशी आली, कुठून आली? भारतामध्ये तुम्हाला कुठेही वलकल पाहायला मिळणार नाही, इथंच पाहायला मिळते. ती वलकलं आता कायमस्वरूपी काचेच्या पेटीमध्ये बंद करून ठेवली. तिथे तर आता भूस उडते, तो ठेवा पुढच्या पिढीला पाहता यावा म्हणून तो काचेच्या पेटीमध्ये बंद करून ठेवला आहे. नंतर वलकलं त्या खाली असं तांब्या काढा, तो तांब्या समर्थांचा पाणी घ्यायचा तांब्या. नंतर आता एक पाण्याला डबा आहे, त्यात समर्थांना दगड करता औषधयुक्त पाणी खायचे, ते पाणी ठेवण्याचा डबा आहे. नंतर समर्थांनी इथे समाधी घेतली, तिथं अशी फटकी बसवली. समर्थांनी इथे ढेर ठेवला. शनिवार 22 जानेवारी 1682 माघ वद्य 9 असं तिथं ते आहे. आता नंतर त्याच्या अनेक कथा घडल्या. सगळ्या कथा सांगत असायचं म्हणजे तरी मला पण खूप काम आहे. हां, आता इथेच सांगतो. आता इथे प्रसंग आढावा सांगतो की पाठीमागं 11 मारुती समर्थांनी रामरायाच्या आज्ञेवरून कृष्णा तीरावरच अवतार घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे चाफळा मंदिर बांधलं. प्रभू रामचंद्राचं खूप मोठं बघितलं ना, खूप मोठं मंदिर आहे. मफतलाल शेट्टीने आता बांधले. पूर्वीचं मंदिर समर्थांनी बांधलं होतं, पण 70च्या भूकंपामध्ये ते मंदिर नष्ट झालं आणि मग मफतलाल शेट्टीला दृष्टांत झाला आणि त्यांनी ते दृष्टांत झाल्याप्रमाणे ते मंदिर बांधले. आणि समर्थांनी त्याच भागामध्ये 11 मारुती सापडले. 11 मारुती सातारा जिल्ह्यात 7 आहेत, सांगली जिल्ह्यात 2 आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 आहेत. त्याचं प्रतिकात्मक मूर्ती रूप म्हणून तिथे हे एकाच दगडामध्ये 11 मारुती कोरलेले आहेत. असे हे 11 मारुती आहेत, प्रतिकात्मक आहेत. अगोदर गेलं 2 वर्ष बरं का. आणि त्या कोपऱ्यामध्ये तिथं तुम्ही चित्रप्रश्न पाहिलं का, तिथं समर्थांच्या शिष्या अक्कास्वामी त्यांचे तिथं वृंदावन आहे. आणि त्या भागाला अशोक पण म्हणतात, कारण तिथं सगळे अशोकही झाड आहेत. त्या झाडावर तिथं दत्ताचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे त्याचा सगळा इतिहास आहे. आता एका समर्थांच्या शिष्याने लक्षात राहणार, समर्थांनी अति चांगलं गरजेचं आहे म्हणून सांगतो. समर्थांनी समाधी घ्यायचं ठरवलं, पण ते ठरवल्याने विचार काय केला, जर मी समाधी घेतली तर कल्याणसुद्धा समाधी माझ्या पटपाट घ्यायला कमी करणार नाही. कारण आम्ही हे 2 आहेत, पण आम्ही अंतराने एक आहे आणि मग याला अजून इथून बाहेर काढला पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं की डोमगाव आहे पळण्याजवळ, पळण्यापासून 22 किलोमीटर अंतरावर डोमगाव आहे, चिना नदीच्या काठावर. तिथं रामाचा मठ आहे, तिथं तुम्ही सेवेला जा आणि आम्ही बोलल्याशिवाय येऊ नका. कल्याण आज्ञाधारक होते. समर्थांनी बोलल्याशिवाय जायचं नाही. समर्थांनी समाधी घेतली, त्यांना अंतर्धानी कळलं. मग ते म्हणजे मला बोलवलं नाही, मला ते रूप दाखवलं नाही, माझी न बोलतं समाधी घेतली. असं कसं काय, मी त्यांच्या एवढा लाडका शिष्य असून मला का डावललं. मग त्याला खूप वाईट वाटलं. खांबा टाकवला आणि धावत पद आले. समाधीवर आली होती आणि समाधीवर आली होती. तिसऱ्या दिवशी संभाजी महाराज स्वतःही आले होते. हे मंदिर आहे ना, संभाजी महाराजांनी बांधले, संभाजी महाराज आज्ञेवरून बांधले आणि समाधी आपोआप उरायची, जमिनीतून आपोआप उरायची. तुमची गड्यागवणे घडली नाही म्हणून त्याला काय कसली म्हणायचं, समाधी स्वयंभू समाधी, स्वयंभू समाधी येते. आणि मग इथं आले आणि समर्थ समाजाने मिठी मारली आणि सांगितलं, मला दर्शन दिल्याशिवाय मी आता मिठी सोडणार नाही, मला दर्शन द्या. मग समर्थांना आपल्या लाडक्या शिष्याकरता समाधीतून वर यावं लागलं. ते वायू तत्वाने वर आले, वायू असे वर आले आणि कल्याणाला त्यांनी शेवटचा उपदेश केला. समाधीतून वर येऊन तुकारामाचा आणि समर्थ साहित्य चरित्र खूप साधर्म्य आहे. जसं तुकारामाने आपल्या मुलीला भागीरथीला स्वर्गातून येऊन वैकुंठावरून येऊन उपदेश केला, तसं समर्थांनी आपल्या शिष्याला समाधीतून येऊन उपदेश केला. उपदेश काय केला, शेवटचा उपदेश, माझी काया आणि वाणी
गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगजीवनी निरंतर श्रीराम. ते सांगितलं मी देहाने जरी गेलो असलो तर माझ्या वाङ्मय रूपानं मी जिवंत आहे. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम. जसं श्रीमद भागवत हे कृष्णाचं रूप आहे तसं दासबोध आणि आत्माराम हे समर्थांचं वाङ्मय रूप आहे. ज्यांच्याकडे दासबोध आहे आत्माराम आहे त्याचं मी आहेच आहे. दासबोध वाचा त्याप्रमाणे आचरण करा तुम्हाला मी भेटण्याचंच प्रमाण मिळेल असं सांगितलं. आणि नंतर सांगितलं नका करू खटपट पहा हो माझे ग्रंथनीत तेने सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम असा उपदेश केला. आणि सांगितलं तुम्ही आता परत जा आणि आपल्या रामदास संप्रदायाचा रामदासी वाङ्मयाचा प्रचार करा, धर्म वाढवा, रामदास संप्रदाय वाढवा आणि शक्य तेवढी छत्रपती संभाजीराजांना मदत करा आणि स्वराज्य वाढवायचा प्रयत्न करा असा उपदेश केला. आणि मग या समाजाचं वर्णन एक अनंतदास कवी म्हणून होऊन गेले समर्थांच्या काळामध्ये. त्यांनी या समाजाचं वर्णन खूप सुंदर केले. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मानदार शृंगापरी. हा सगळा सह्याद्री डोंगराच्या राग आहे सगळ्या आणि ह्या डोंगरावर 7 शिखरे. 7 शिखराच्या मध्ये बसलं म्हणून सातारा. त्याचं जुनं नाव सप्ततारा आहे. आपण जाणार सातारा. म्हणजे सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मानदार शृंगापरी. शृंग म्हणजे शिखर शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे श्री. उर्वशी नदीच्या तीरावर शिवाजी महाराज नृप म्हणजे शिवाजी महाराज नृप म्हणजे राजा त्यांनी हा सज्जनगड किल्ला वसवला बांधला आणि समर्थांची वस्ती केली तिथं. सह्याद्रीगिरीचा विभाग विरसे मानदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे श्री. तिचं नाव उर्वशी आहे जुनं नाव. नंतर आपण उर्मोड झालं उर्वशीचे श्री. साकेताधिपती. साकेत म्हणजे अयोध्या. अयोध्यापती म्हणजे राम. साकेताधिपती कपी. कपी म्हणजे वानर मारतोय. भगवती. भगवती म्हणजे काय हे देव ज्याचे श्री. समजल्यावर हे देव आहेत ना बघितलं समजल्यावर हे देव. हे देव ज्याचे श्री येथे जागृत रामदास विलसे. जोया जगा उद्धरी जोया जगा उद्धरी जोया जगा उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. तर थोडं 5 मिनिट